नमस्कार शेतकरी बंधूंनो, गेल्या 1 महिन्यापासून म्हणजेच 3 मे पासून मी माझा अंदाज पावसाबद्दल व्यक्त केला होता. तो आज 7 जूनला संपत आहे. 7 जून हे तसे शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली तारीख. मृग नक्षत्राची सुरुवात शेतकऱ्यांच्या पेरणीला गेल्या 30 दशकापासून या काळात वेग येत होता, परंतु अलीकडच्या 4-2 वर्षामध्ये हा वेग मंदावला आहे. त्यामुळं 7 जूनला शेतकऱ्याला शुभेच्छा देताना मन थोडंसं जड होत आहे. असो तरीसुद्धा मित्रांनो, 7 जून ते 11 जून 2024 या कालावधीमध्ये आपण अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे. दक्षिण कोकणमध्ये, कोकणचा दक्षिण भाग, हे लो प्रेशर संपूर्ण कोकण किनारपट्टी, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, सोलापूर, अकलूज, बारामती, पुणे पश्चिम या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस घेऊन येत आहे. कदाचित हा पाऊस शेतकऱ्यावर सूड उगवतो की काय असा भास कळत नकळत माझ्यासारख्या शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा पाऊस ठराविक भागामध्ये ढगफुटी सदृश्य राहणार असून शेतीचे प्रचंड हानी हा करणार आहे. भलेही या पावसामुळे नदी नाले वाहतील, जलसाठे काही अंशी भरतील, परंतु माझ्या शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान या पावसामध्ये होणार आहे. पूर्व हंगामी जी कापसाची लागवड झालेली आहे, त्या कापसाचे काही अंशी नुकसान या पावसामुळे होणार आहे. नवीन शेतकऱ्यांची शेती खरडून जाण्याची भीती या ठिकाणी आहे. संपूर्ण कोकण येणाऱ्या 5 दिवसामध्ये जलमय होण्याची शक्यता आहे. कृष्णा, गोदावरी, भीमा यासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या प्रवाही होणार आहेत. त्यामुळे निश्चित जलसाठा वाढवण्यामध्ये हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर मुंबईचे जनजीवन विस्कळीत करणार आहे. धन्यवाद.